कारण ना जेव्हा तुझ्या वयाच्या शनायाकडे मी बघतो ना तेव्हा मनापासून मला वाटतं की काय करून ठेवलं मी माझ्या अनुचं. तुझ्याच वयाची ती शनाया, ती आज इंडिपेंडंट आहे, ती ऑफिसमध्ये फिरते, ती माझी बॉस आहे. तुझ्यात सुद्धा ते पोटेन्शियल होतं, तुझ्यात सुद्धा ते टॅलेंट होतं, पण मी काय केलं, तुला घरात बसवलं. आणि या गोष्टीचं मला खूप गिल्ट आला, कारण मी तुझ्यावर फक्त अन्याय केला आहे. असं का बोलताय तुम्ही अविनाश? कारण शनायानी माझे डोळे उघडले. ती असं काहीतरी बोलली ना मला की माझा विश्वासच बसला की मी अन्याय केलाय तुझ्यावर. एक मिनिट, तुम्ही आपल्यातल्या गोष्टी तिला जाऊन सांगितल्यात, आपल्या घरच्या गोष्टी? मी नाही सांगितलं, तू पूर्ण ऐक ना माझं. तुम्ही आता म्हणालात ना की आपल्यातल्या गोष्टी ते तिला सांगतो आणि ती माझं पूर्ण ऐकून घे ना. काय झालं त्या दिवशी, तू मला फोन केलास बरोबर, तू मला सांगितलं की त्या नोकरीबद्दल तुझ्या डोक्यात चालू आहे. डोकं सटकलं माझं. मला असं झालं यार, जी अनु कायम घर संसार याच्यामध्ये एक स्वतःचं कर्तव्य म्हणून स्वतःचं आयुष्य जिनी झोकून दिलंय या संसारासाठी, जी माझा संसार रेखते, आपला संसार रेखते, अशा अनुला अचानक हे प्रश्न का पडायला लागलेत की नाही आता मी एक नोकरी करायला पाहिजे, नाही आता मी एक इंडिपेंडेंट वुमन म्हणून जगायला पाहिजे. या सगळ्या विचारामध्ये मी होतो. प्रचंड त्रास होत होता. गप्प गप्प होतो मी. जाता येता सगळे विचारत होते की काय झालं सर, बरे आहात ना, काय झालं सर, बरे आहात का. काहीच नाही. हे सगळं चालू असताना शनायानी मला पाहिलं. आणि शनाया माहितीये ना तुला, एकदा ती बोलायला लागली की मग ती ऐकत नाही, ती टॉर्चर करते. झालं, मग मी सांगितलं तिला सगळं. मग सांगितलं त्यानंतर जे घडलं ते त्यापेक्षा वाईट होतं. तू डबल स्टँडर्डचा आहेस, तू असाच आहेस. ते पिऊच्या वेळी जे डिक्शनरीतून शब्द काढले त्यापेक्षा डेंजर शब्द वापरले तिने. माहितीये मला असं झालं, एक मिनिट, बायको कोणाची आहे? माझी. नोकरी कोणाला करायची आहे? माझ्या बायकोला. मग तिच्याबद्दलचे सगळे डिसिजन मी घेईन ना. तू कोण आहेस? चिडलो होतो, पण मग इव्हेंच्युअली तिने तुझी बाजू घेतली. ती मला म्हणाली की अरे मान्यच आहे की गृहिणी असणं म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाही आहे ना. अगर बाहेर काम करणाऱ्या बायकांपेक्षा गृहिणींना जास्त काम असतं. पण अनुगृहिणी आहे याचा अर्थ असा नाही ना की तिने तिची स्वप्न मारावीत. तिने कधी एक्सप्रेसच होऊ नये. तिने कधी दाखवूच नाही की तिला काय वाटतंय. सतत घर 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 हे प्रायोरिटीवर ठेवून आपल्याला काय वाटतंय, आपण स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे, ह्या गोष्टी बाजूलाच ठेवायच्या, आपलं जगणंच बाजूला ठेवायचं, असा नाही होत ना अर्थ त्याचा. मला एक जाणीव झाली की नाही वागायला पाहिजे आपण. इतके वर्ष फक्त आपण आपल्या बायकोवर अन्यायच केला का? मग 2 मिनिटं शांत राहून मी विचार केला की अनु काय करते. ती सकाळी लवकर उठते, सगळ्यांचं करून देते, मी आल्याशिवाय ती जेवत नाही. मग मी झोपतो, त्यानंतरही ती काम करते आणि सगळ्यांचं सगळं केल्यानंतर ती झोपते. हे सुट्टी न घेता, आजारपण वगैरे सगळं बाजूला ठेवून गेली 18 वर्ष रोज अनु करते. स्वतःला एक प्रश्न विचारला मी, 1 तास मी तुझं आयुष्य जगू शकतो का? त्या क्षणी मनातून उत्तर आलं की शक्यच नाहीये. मी स्वतः जर हे आयुष्य 1 तास जगू शकत नाही, आणि जी माझी बायको आहे अशा व्यक्तीला हे आयुष्य जगायला भाग पाडलं मी 18 वर्ष. जिची वाया गेली आहेत त्याची परतफेड म्हणून मी काहीतरी करायलाच पाहिजे. अनु, या संसाराच्या रहाड गाडग्यासाठी तुझी स्वप्न बाजूला ठेवली आहेत ना, त्यातलं तुझं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुला मदत करणार आहे. ते स्वप्न म्हणजे आरजे अनुप्रिया होण्याचं स्वप्न. आता होणार माझी बायको आरजे, आणि आरजे म्हणून ती अशी छान तिथे बसणार, तिचा आवाज अख्खं जग ऐकणार. आणि तिचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा तिचा नवरा अविनाश तिला मदत करणार.
अवी नाही आता काय हवी वगैरे नाही, आता माझं ठरलंय. तू आरजे होण्यासाठी आपल्याला जे जे करावं लागणार ते सगळं आपण करायचंय. अवी मी वचन देतो तुला, खरंच वचन देतो तुला की तुझं हे आरजेचं स्वप्न आपण पूर्ण करणार. मी वचन देतो तुला अनु, तू आरजे होणार. अभी काय काही नाही, फक्त फक्त एक आहे बाबा, म्हणजे हे नवरा म्हणून मी हे एक बेसिक अपेक्षा आहे तुझ्याकडून. आत्ता मलाही काम मिळालंय, आत्ता थोडे पैसे घरात यायला लागलेत. जरा फायनान्शियल घडी व्यवस्थित बसू दे, तोपर्यंत फक्त घरातलं काम, आई वगैरे हे सगळं तू मॅनेज कर. आई एकदा ते बसलं की घरामध्ये 4-5 नोकरच ठेवणार आहे मी. नाही अवी, मी सगळं करीन. मी कोणालाही तक्रार करण्याची संधी देणार नाही. मी सगळं करून जाईन. अविनाश थँक्यू, खरंच थँक्यू. मला माहित होतं की माझे अविनाश मला कधीच निराश करणार नाही. मला माहित होतं की तुम्हाला माझ्या स्वप्नांची काळजी आहे आणि माझी खात्री होती की माझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हीच मला परवानगी द्या, माझ्या सोबत उभे राहा. त्यामुळे थँक्यू, खरंच थँक्यू. थँक्यू अनु, माझ्या आणि शनायाच्या मार्गातून दूर झाल्याबद्दल. वहिनीचा काय ग, नवीन साडी कधी घेतलीस? शनायाने दिलेले पैसे भाऊजीने हिच्याकडे ठेवायला दिलेत ना, त्यातून घेतली असेल आई नवीन साडी. आज तर काय गजरा पण मिळालाय. काय माहित ना, अजून पैसे दिले असतील. आपल्याला थोडी ना सांगणार आहे खरं. तुझं तोंड जरा बंद ठेवलं तर सांगू शकेल ना ती. नाही, मी तर म्हणते सांगायची काय गरज आहे. आईला जे वाटतं ते आईने करावं. एकदम करेक्ट आहे पिहू तुझं. रेवती, पिहू गप्प बसा ना जरा. आणि दादा तुम्ही पण काय त्याला दुजोरा देताय? ही साडी मला यांनी दिली. वाटेल त्या थापा मारू नकोस. अवी कशाला तुला साडी घेईल? आई खरंच ही साडी मला यांनी काल रात्री दिली. आणि 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 काय काय खोटं बोलायचं हे पण सुचत नाही ना तुला? बोल ना, बोल. नाही, यांनी मला आरजीचा जॉब करण्यासाठी परमिशन पण दिली. काय काय खरंच? आय एम सो हॅपी फॉर यू आई. थँक्यू बाळा. ए वहिनी, खरंच तुला दादानी परमिशन दिली आहे? हो रेवती, कमालच आहे बाबा अवी दादाची. हो ना, म्हणजे उशिरा का होईना त्याला अक्कल आली. वान वा, मी तुला जी परमिशन दिली अशा प्रकारे तू घरच्यांना सांगतेस? वा, देवा, हे काय करून बसले मी. यांना न विचारता सगळ्यांना सांगून बसले. आता हे काय करतील याचा भरोसा नाही. तुला मी
सांगितलं होतं का की जी परमिशन मी दिली आहे ती तू सगळ्यांना जाऊन सांग. तुला मी सांगितलं होतं का जी परमिशन मी दिली आहे ती सगळ्यांना जाऊन सांग म्हणून. सांगितलं होतं का? बोल. नाही. काय म्हणालीस? तुम्ही म्हणाला होता कोणाला सांगू नको. तुला जर मी सांगितलं होतं ना कोणालाच सांगू नकोस तर त्यामागे काही कारण होती. ऐका हो ऐका. माझी बायको अनुप्रिया अविनाश पाटकर आता फक्त अनुप्रिया अविनाश पाटकर राहिलेली नाहीये, कारण ती झालीये आरजे अनुप्रिया अविनाश पाटकर. आजपासून ही तुझी खरी नवी ओळख. काय रडतेस काय? अनु, एवढा आनंदाचा क्षण आहे. तू ही न्यूज मला सगळ्यांना सांगायची होती पण त्याआधी तूच सगळ्यांना सांगून टाकलीस. याला काहीच अर्थ नाहीये. एक तर मी माझ्यासारखा बावळट माणूस तो कधीतरी कुठल्या तरी गोष्टीला परवानगी देतो. बरं दिली यार, जरा बरं वाटलं मला. म्हटलं हे आपण सांगू सगळ्यांना. झालं तू सांगितलं पण हा बावळट म्हणाला मला. एक मिनिट दादा, तू खरंच वहिनीला जॉब करायची परमिशन दिली आहेस ना? खोटी खोटी कशी देतात परमिशन बावळे. पिऊ प्रथम आता फक्त आई नाही हा, आरजे आई. तुझी सून आता आरजे सून झाली आहे आणि दादा आरजे. अरे गधड्या, सगळ्यांना घाबरवलंच किती तू. ऐका ना, मी काय म्हणतो ते आरजे लोक म्हणतात ना ते गुड मॉर्निंग वगैरे काहीतरी सुरुवातीला नाही का ते म्हणायला पाहिजे ना तिने. काय चाललं हे? कसली चालली नाटकं तुमची? आई तुला नाही बोलायला सांगितलं, तिला बोलायला सांगितलं. शांत बस बरं. तू गप्पा बस. एक शब्द बोलू नकोस. कुणाला विचारून याला नोकरी करण्याची परवानगी दिलीस? हा, कोणाला कशाला विचारायला हवंय मी? बायको माझी, तिच्याबद्दलचे सगळे निर्णय घेणार कोण? मी. खरं तर ही अक्कल खूप आधी यायला पाहिजे होती मला, जी आत्ता आली आहे. माझा आवाज चढवायला लावू नका प्लीज. हा, तुला आरजे म्हणजे काय कळतं का? काय बोलू आता तुला? ती काही साधं सुद्धा नसतं ते आरजे. जगभरात सगळे लोक तिचा आवाज ऐकणार आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. ते दिलं सोडून आणि अरे खड्ड्यात गेले ते सगळं. अरे ही ते काय आरजे की काय फारजे व्हायला गेली तर घरची कामं कोण करणार? हिचा बाप की हिची आई? नाही, घरातली कामं करायला हिच्या माहेरच्यांना कशाला बोलवायचं? इथे टेबल पुरत नाही बसायला, एवढी माणसं आहेत घरात आपल्या. अहो तुम्ही नका असं बोलूत. स्टुडिओला जायच्या आधी ना मी सगळी कामं करून जाईन, सगळं आवरून जाईन, स्वयंपाक करून जाईन. पण का करायचंय हे तुला? आयुष्यभर हीच दगदग करत आलीस ना. कुणी मदतीला आला नाहीये तुझ्या, कळतंय ना? पण ठीक आहे, आता नाही करायचं तू ते. तू फोकस कर तुझ्या करिअरवर. माझ्या बघण्यात एक माणूस आहे बरं का, जो ही सगळी कामं करू शकतो. हा बरोबर, माझ्याकडे बघताय तुम्ही.
तुम्हीच वहिनी. अहो काय आहे, घरातली थोरली सून आहात तुम्ही. मी म्हणतो कधीतरी फॉर अ चेंज जरा जबाबदारीची कामं करायला हरकत काय आहे. विचार करून बघा. मी घरातली कामं करायची जन्मात करणार नाही. आणि या अनुला जर नोकरी करायची असेल ना तर मी माझ्या माहेरी निघून जाईन. तुम्ही सगळे तुमचं काय ते बघून घ्या. अगं अशी कशी करेल ही नोकरी मी जिवंत असेपर्यंत. मी परवानगी दिली आहे म्हणून करणार आहे ती नोकरी. एवढा कोण लागून गेलास रे तू? तुझा हुकूम आम्ही पाळायचा. एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर माझं आहे. मी तुमची आई आहे. मी म्हणेन तेच होणार. मी जिवंत असेपर्यंत अनुला नोकरी करायला पाठवणार नाही म्हणजे नाही. ए बास झालं ग आई, बास. अगं किती नाटकं करशील? म्हणजे मी नाटक करते? मी नाटक करते? हो, तू नाटकच करतेस. स्वतःच्या सोयीसाठी सुनेला करिअर करू देत नाहीस, ही नाटकच आहेत आई. राजन, राजन तू मला बोललास, ते पण कोणासाठी? हिच्यासाठी. अरे ही परक्याची लेक आहे आणि मी तुझी आई आहे, जन्म देणारी आई आहे तुझी. आणि तू मला बोलतोयस, मला बोलतोस तू? आई अहो, खबरदार, खबरदार एक शब्द बोलशील तर. झाला ना तुझा जीव शांत झाला ना? आमच्यात भांडणं लावून तुला बरं वाटलं असेल ना? असं का बोलते तुम्ही आई? मला खरंच असं काही करायचं नाही आई. नाही करत मी नोकरी. आई नाही पिऊ, मला नाही करायची ही नोकरी. ठरवलंय मी. ज्या नोकरीमुळे माझ्या घरात वाद होत असतील ती नोकरी नाही करायची मला. अहो मला नाही करायची ही नोकरी. मी कळवून टाक. अनु का? मी नाही ऐकणार आहे तुझं. अहो मी तुला जॉब करायला परमिशन दिली आहे, त्यामुळे तुला हा जॉब करावाच लागणार आहे असं समजावं. तर स्वतःची मतं ही स्वतःची मतं असतात अनु. जगात इतर कोणाचं ऐकून तुझी मतं तू नाही बदलली पाहिजेस. आयुष्यात एक स्वप्न पाहिलंस ना तू. लग्न झाल्यापासून, या घरात आल्यापासून तू काय केलंस ग? दुसरं सगळं कॉम्प्रोमाइज, सॅक्रिफाईस करत आलीस. अगं अशा संधीला नकारणं देव सुद्धा तुला माफ नाही करणार अनु. प्लीज समजून घे. तू ती अनु आहेस जिने हे घर उभं केलंय. जेव्हा या घरातले 2 करते पुरुषही कमी पडत होते, त्यांच्याच्यानं सुद्धा होत नव्हतं, त्यावेळी सायकल चालवून घरासाठी पैसे उभा करणारी माझी बायको होती. इतकं सगळं केल्यानंतर आज जेव्हा तुझं स्वप्न पूर्ण होतंय आणि ते पूर्ण होतंय हे बघून जर याच माणसांना त्रास होणार असेल ना, आणि आम्ही ते तुझं स्वप्न पूर्ण होऊ देणार नसू ना, तर लाज आहोत आम्ही. अहो काय नाही, तू करायचा आहे जॉब. आणि आई ऐक ना, मला काय तुझ्याशी भांडायचंय म्हणून उगाच आरेला कारे नाही करत आहे. माझं म्हणणं समजून घे ना जरा प्लीज. काय मागितलं ग तिने आयुष्यभर आपल्याकडे? काही नाही. आयुष्यभर तिची स्वप्न ती दाबूनच जगत आली ना. उगाच आपल्या इगो मध्ये आणायचं आणि नाही म्हणायचं का तिला? हे बघ, हे जे मी बोलतोय आई, यामध्ये तुझा डिसरिस्पेक्ट, अनादर नाही करायचा आहे मला. तुझा शब्द या घरातला अंतिम शब्द आहेच. पण समजून घे ना ग, जशी तू माझी आई आहेस ना, तशी ती माझी बायको नाही. ती कुणाच्या विश्वासावर या घरात आली ग? माझ्या. तुझा शब्द हा अंतिम राहील, पण प्लीज मी रिक्वेस्ट करतो, तिला ही नोकरी करू दे आई, प्लीज. घरकामाचं बघू ना आपण.
आपल्याकडे आहेत पैसे, आता 4 माणसं लावू, प्रत्येक कामासाठी वेगळे लावू, बस. तुझी गैरसोय कधी होऊ दिली आहे काय मी, आणि यानंतरही नाही होऊ देणार. प्लीज अनुला ही नोकरी करू दे, प्लीज. आई काय उपयोग काय नाही. तू चल आधी त्या मॅडमला फोन कर. काय नाव काय त्यांचं? अपर्णा. हा अपर्णा. हा चल चल, त्यांना फोन कर, त्यांना सांग म्हणू की मी तयार आहे. नाही तू नाही ऐकणार, तू चल. अहो त्या अपर्णा मॅडमला फोन लाव. आज लाव सांगतोय, लाव लाव. हॅलो. हा मॅडम, अविनाश पाटकर बोलतोय मी. बरोबर, अनुप्रियाचा नवरा. हो हो हो. ते तुम्ही जॉबची ऑफर दिली होती ना तुम्ही अनुला, आरजेचा. हा बरोबर बरोबर. हा तर मी हे सांगायला फोन केलाय की अनु तो जॉब स्वीकारतीये. हो, आम्ही घरात सगळ्यांनी चर्चा केली आहे आणि सर्वानुमते असं ठरलंय की आम्ही हा जॉब स्वीकारतोय. म्हणजे अनु, आज जी काही इंटरव्ह्यूची प्रोसेस आहे ना, त्यासाठी अनुप्रिया तयार आहे. ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू. काय मग आरजे अनुप्रिया. अरे लाजतेस का तू? ये अख्खा घरातलेच आहेत, 2 मुलं आहेत आपल्याला. आई जा ना. माझी फौज आली बाग. एक मिनिट आवी, आम्ही सगळे जाऊ का? मला लाज नाहीये. दादा किती पण थँक्यू. माझं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं. मला माहित होतं अवी, तुम्ही माझं स्वप्न असं तुटू नाही देणार. इतक्या वर्षांनी का होईना तुम्ही माझं मन ओळखलं. थँक्यू अवी. फसली ग माझी साधी भोळी अनु, फसली. फायनली शनाया, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. अनु आपल्या मार्गातून दूर झाली. आत्ता तू अवीच्या मिठीत आहेस अनुप्रिया, पण लवकरच तू अवीच्या आयुष्यातून निघून जाशील कायमची. शेवटी शनायाला जे हवं असतं ते ती मिळवतेच.